यानंतर DM चव्हाण मामा सत्कार मूर्ती यांना विनंती करतो आहे की आपण या सत्काराला उत्तर द्यायचं आहे। DM चव्हाण मामा महाकरुणी तथागत बुद्ध संत कबीर क्रांतीवीर ज्योतिबा फुले या भारताचे विधाते संविधानाचे शिल्पकार दलितांचे उद्धार करते क्रांतीवीर दादा क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवाला प्रथम मी अभिवादन करतो। खरं म्हणजे आमचं दुर्दैव आहे की आम्ही बाबासाहेब बघू शकलो नाही किंवा बाबासाहेबांचे भाषण ऐकू शकलो नाही। साहेबाची एक कविता आहे दगडाची, ती माझ्या लक्षात नाही। साहेबांनी एक कविता लिहिली होती, त्यातला एक मी दगड आहे। मी अत्यंत कमी शिकलेला माणूस आहे। माझा बाचा मनोहर जाधव, मी मुलुंडमध्ये वास्तव्य करत होतो आणि मनोहर जाधव माझ्या घरी आले आणि मला बोलले की मामा, तुमच्या एवढ्या अंगावरचं मांस आहे हे तुमच्या संसारासाठी झिजवणार का? आपल्या देशामध्ये आपल्यावर फार अन्याय होतात, अत्याचार होतात, आपल्या भगिनींची दिंड काढल्या जाते, असं मोठमोठ्या गप्पा मारून माझं ब्रेन वॉश केलं आणि मग म्हटलं मी काय करू, तर तुम्ही आमच्या बरोबर काम करा। त्यावेळेस जगधनीबाई होती डम्पिंग रोडला, बरोबर ना? जगधनीबाई त्यांच्या बॅगीमध्ये मसाल्याच्या पुड्या असायच्या, 2-4 सोडा वॉटरच्या बाटल्या असायच्या। पॅन्थरच्या टायमामध्ये 100 वर्षाचा म्हातारा जरी असला ना तरी 10 माणसाचा मुर्दा पाडण्याचा तो विचार करत होता। म्हणजे अशी त्या टायमाला स्फूर्ती होती। डम्पिंग रोडला मी भाई संगारे, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, आठवले साहेब यांचं भाषण ऐकून मी प्रभावित झालो। स्वतःसाठी कुत्रे मांजरे जगतात, बाबासाहेबांनी या देशाच्या 7 कोटी जनतेसाठी आपलं आयुष्य झिजवलं, उपाशी तापाशी शिक्षण घेतलं। बाबासाहेब एवढे मोठे झाले, एक म्हण आहे, सडलेलं खत उसाच्या पेरूमध्ये साखर भरत असतं। सडलेलं खत उसाच्या पेरूमध्ये साखर भरत असतं। त्यावेळेस बाबासाहेबांवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांची छळवणूक, बाबासाहेबाला वाटलं की आज मी एवढा विद्वान या देशामध्ये, एवढा शिकलो, तरी सुद्धा माझ्यावर हा एवढा मोठा अन्याय होतो, तर माझ्या समाजाचं काय होत असेल। म्हणून बाबासाहेब त्यांना ठरवलं माझ्या समाजाचे प्रश्न सोडवल्याशिवाय मी राहणार नाही, काही झालं तरी चालेल पण मी माझ्या समाजाला न्याय देईन। असे बाबासाहेबांचे विचार, रिपब्लिकन पक्षाची ती फुटाफुटी, दलित पॅंथर जन्माला आलं आणि ते एवढं जन्माला आल्यानंतर त्याचं बाळसं एवढं मोठं झालं की त्याचं बाळसं होता होता मोठं वृक्ष झालं आणि पुऱ्या देशामध्ये आज क्रांतीचं रणशिंग फुंकलं। दलित पॅंथर फार लवकरच फुटली। आपल्या नेत्यांना फार लवकर स्वार्थ साधायचं असतं, आपलं भवितव्य घडवायचं असतं। अरे भविष्य पैशाने घडवलं जात नसतं।
लवाडी लांडील केल्यानं सन्मान मिळत नसतो. आमच्या समाजामध्ये शाप आहे, एकदा का माणूस मोठा झाला की त्याला कोणी ना कोणी हेरतं आणि तो बळी पडतो. तशा पद्धतीने आमचा रिपब्लिकन पक्ष घटतट पडले. भंडारी साहेब, कांबळे साहेब, हे साहेब, ते साहेब, आणि हे मग समाजाच्या लक्षात आलं, आमच्या तरुणांच्या लक्षात आलं आणि दलित पॅंथरची घोषणा केली. दलित पॅंथर सुद्धा फुटाफाट झाली. परंतु आठवले साहेबाचा तो प्रामाणिकपणा संपूर्ण कार्यकर्त्याला भावत होता. याचं कारण आहे, आठवले साहेब रात्रंदिवस राबायचे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरचा त्यांना पत्ता असायचा, प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव असायचं. आठवले साहेबाशिवाय या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये सभा होत नव्हत्या, आंदोलन होत नव्हतं. काम आठवले साहेबांना करायचं आणि भाषणं मोठमोठे नेत्यांनी ठोकायचे. त्या टायमाला काय आठवले साहेबाला भाषण येत नव्हतं. मग गंगाधर गाडे एका बाजूला, तर अरुण कांबळे एका बाजूला, हे मोठमोठे नेते, बाई संगारे. याचं कारण एक आहे, आठवले साहेबांनी स्वतःला कधीच नेता म्हटलं नाही. आठवले साहेब स्वतःला कार्यकर्ता म्हणत होते. झोपड्यात जाऊन जेवत होते, चटणी असो, भाकर असो. आता हे प्रसंग मी जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही आश्चर्य करणार, तुम्ही त्या जेवणाला हात देखील लावणार नाही. पण आठवले साहेबांनी काही न बोलता विटलेलं जेवण खाल्ले असन, विटलेली भाकर खाल्ली असन. जर मी नाही जेवलो तर माझ्या या घरातल्या लोकांना वाईट वाटन. आम्ही हे बघत होतो, आम्ही सुद्धा जेवलो नाही. आणि त्या लखनौला एक मेळावा होता आणि तिथं लखनौच्या स्टेशनमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याचं हॉटेल होतं. आम्ही आंघोळ बिंघोळ केली. त्या ठिकाणी DK आनंद आणि राहुलो नांबावडेकर यांचा वाद झाला होता. आणि मी, आठवले साहेब, तानाजी गायकवाड लखनौला गेलो. त्या ठिकाणी मेळावा होता. आठवले साहेब बाथरूममध्ये गेले आंघोळीला. या दोघांनाही मी सांगितलं तुम्ही आपसात झगडू नका. फार एकमेकाचे फार शत्रू होते. साहेबाला काही फरक पडणार नाही आठवले साहेबाला, पण तुमची नुकसान होणार आहे. तुम्ही एकत्र या तरच तुमचा फायदा. साहेब बाथरूममध्ये बाहेर आले, दोघं एकमेकाला भेटले आणि एक मोठा मेळावा त्या लखनौमध्ये झाला. अजून असे अनेक प्रसंग आहे. साहेब बोललात की आता लय वेळ झालेला आहे, तुम्ही जास्त काही बोलू नका, परत एकदा बोलू. एक नवीन परत एक गोष्ट सांगतो की माझ्यासारखा भाग्यशाली माणूस कोणी नाही. तुम्ही बहुसंख्याक नसले परंतु माझ्या प्रेमाची माणसं आहेत. महत्वाचे कार्यकर्ते बसलेले आहेत. सर्वोदय विहारामध्ये, त्या बुद्ध विहारामध्ये राहुल भंतेजी, आठवले साहेब, सुमन गायकवाड, आम्ही त्या विहारामध्ये एक बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की ईशान्य मुंबईमध्ये एक धम्म परिषद घ्यायची. धम्म परिषद घ्यायची तर मग त्या टायमाला मी जिल्हा अध्यक्ष होतो. सुमन गायकवाड बोलले आठवले साहेबांना, मामा जिल्हा अध्यक्ष तर त्यांना अध्यक्ष करा या धम्म परिषदेचे. आणि त्या परिषदेमध्ये दलाई लामा आले. आता आमचं त्या साठेचं आमचं साल्या मेहनाचं नातं. मुंबई आहे दलाई लामा, नोट कमाई मामा, अशा पद्धतीने त्यांना घोषणा सुरू केली होती. तर त्या परिषदेमध्ये बुटा सिंग त्या टायमाला मंत्री होते. महाराष्ट्राचे 3-4 मंत्री, दिल्लीचे 3-4 मंत्री आणि संपूर्ण तिबेटचं एक ते मंत्रालय त्यांच्या बरोबर असायचं दलाई लामाच्या. आणि माझ्या अध्यक्षतेखाली एक ह्या साध्या माणसाचा, त्याचं शिक्षण नाही, त्याला विचार नाही, आचार नाही, त्याला काहीच कळत नाही, अशा माणसाला अध्यक्षपद आठवले साहेबांनी दिलं. हे तुम्ही साधं समजू नका.